नमस्कार श्रोते हो, इंद्रधनू या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आणि ऐश्वर्याचा नमस्कार. श्रोते हो, आज 14 नोव्हेंबर. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची आज जयंती. पंडित नेहरूंना लहान मुलं खूप आवडायची. मुलं त्यांना चाचा नेहरू असं म्हणत असत. म्हणूनच आजचा दिवस पंडित नेहरू यांची जयंती बाल दिन म्हणून साजरा केला जातो. मुलांना त्यांचे हक्क मिळावेत, त्यांना आयुष्याचा आनंद मनसोक्त उपभोगता यावा, यासाठी आजच्या दिवशी अनेक उपक्रम आणि कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. आमच्या सर्व बालमित्रांना बालदिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आजच्या इंद्रधनू या कार्यक्रमामध्ये बालदिनानिमित्त हेल्पर्स ऑफ द हँडिकॅप कोल्हापूर ट्रस्ट संचलित समर्थ विद्या मंदिर उजगाव यांच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविधरंगी कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. नमस्कार बालमित्रांनो, आज 14 नोव्हेंबर बालदिन. या निमित्ताने आम्ही सर्वजण तुमच्यासाठी एक कार्यक्रम सादर करणार आहोत. आपण सर्व छोटी मुलं, आपल्या मनात खूप काही सुरू असतं. असंच एका बालकाचं मनोगत सादर करीत आहे सिद्धी मोरे, इयत्ता 2री. नमस्कार. इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ चल के, यह देश है तुम्हारा, नेता तुम्ही हो कल के. सर्वप्रथम माझ्या सर्व बालमित्र मैत्रिणींना बालदिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. हा दिवस आपल्या सर्वांचा आवडता दिवस आहे. हा दिवस पंडित नेहरू यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. त्यांना लहान मुले खूप आवडायची. त्यांचे लहान मुलांवर खूप प्रेम होते. म्हणूनच त्यांना लहान मुले चाचा नेहरू असे म्हणायची. म्हणूनच त्यांची जयंती बालदिन म्हणून साजरी केली जाते. आजची मुले उद्याचा भारत घडवतील असा त्यांचा विश्वास होता. आज मला बालदिनानिमित्त ह्या कार्यक्रमातून बोलण्याची संधी मिळाली आहे. ह्याचा मला खूप आनंद होत आहे. मी सर्व मोठ्या माणसांना हे सांगणार आहे की आम्हा लहान मुलांचे लहानपण हिरावून घेऊ नका. आम्हाला आमच्या वयापेक्षा उगीच मोठं करू नका. आम्हाला आमचे लहानपण जगू द्या. कारण आजकाल काय झाले ना, आमचे आई वडील एवढेच पाहतात की परीक्षेत किती गुण मिळाले. तुला स्पर्धेच्या जगात टिकायचं असेल ना, तर तुला खूप अभ्यास करून खूप परीक्षेत गुण मिळाले पाहिजेत. आणि या गुणापासून सुरू होते आमची इतर मित्रमैत्रिणींशी तुलना. अहो, आम्हा युवल्याच्या जीवाकडून तुमच्या किती अपेक्षा. आई बाबा, तुम्ही कधी विचार केलाय का आम्हाला काय पाहिजे, आम्हाला काय वाटतं? तुम्ही तुमच्या व्यवसायात, घरकामात आणि इतर जबाबदाऱ्यांमध्ये इतके व्यस्त असतात की तुम्ही आम्हाला कधी वेळच देत नाही. मुलांना योग्य मार्गदर्शन, प्रेम, त्यांच्या शंका आणि अडचणींवर चर्चा करण्यासाठी एक सहाय्यक वातावरणाची गरज असते. तेव्हाच मुले आपल्या आई-वडिलांना आपल्या जवळचे मित्र समजतात. घरातील लोकांचे भांडणं, आई-वडिलांचे होणारे घटस्फोट याची आम्हाला भीती वाटू लागते. ज्या वयात खेळायचे, बागडायचे, घरातल्यांसोबत धमाल मस्ती करायची, काय चूक काय बरोबर हे शिकायचं, त्या उलट आम्ही जर तुमचे भांडणं बघत बसलो तर आमच्यावर काय संस्कार होतील? ते तुमच्या अपेक्षामध्ये बसतील का? आम्ही लहान मुलं मनाने आणि शरीराने सुदृढ राहिलो तरच आपला भारत देश कुठच्या कुठे पोचेल. आम्ही लहान मुलं नाजूक फुलाप्रमाणे असतो. त्याला जपलं, खत पाणी घातलं, आपला थोडासा वेळ आणि प्रेम दिलं तर का नाही आम्ही तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकणार? आई बाबा, तुम्ही जसं तुमच्या मोबाईल फोनला वेळ देता ना, तसंच आम्हालाही द्या. कधीतरी त्या मोबाईल शिवाय आजूबाजूला बघा. दिसेल तेव्हा मी तुम्हाला तुमच्याकडे बघताना. कधी कधी तर मला असं वाटतं, मी जर मोबाईल फोन असते तर काय झालं असतं? सकाळी सकाळी उठून आबांनी देवाआधी मलाच पाहिलं असतं. ताईचं लक्ष दिवसभर फक्त माझ्याकडेच राहिलं असतं. बाबा मला सगळीकडे गेले असते घेऊन. खिशात बसून मी त्यांच्या जग आले असते पाहून. आई माझ्याकडे बघून खुदू खुदू हसली असती. सतत गालाला लावून गप्पा मारत बसली असती. नको मला मोठा केक, नको मला नवे खेळ, गिफ्ट म्हणून द्यान का? आई बाबा, तुमचं प्रेम आणि थोडासा वेळ. धन्यवाद. हल्ली लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच मोबाईल हवा असतो, हो ना?
आता आपली ही मैत्रीण पण आईकडे मोबाईलचा हट्ट करतेय. तिचं नाव आहे वेदिका माळी, इयत्ता 4. तिनं सादर केलेली नाट्यछटा आता आपण ऐकूया. नमस्कार बालमित्रांनो, मी आज तुमच्या समोर एक नाट्यछटा मांडणार आहे. नाट्यछटेचे नाव आहे आम्हालाही हवाय मोबाईल. माझं एकदा ऐक ना आई, मी आता मोठी झाले असं तूच नाही का म्हणालीस? मग मलाही सगळ्यांसारखा एक छान मोबाईल फोन पाहिजे की नाही? कशासाठी म्हणजे काय? बोलण्यासाठीच ना असतो फोन. वा, गंमतच आहे. ताईने मागितला की लगेच मी तो मोबाईल फोन. दादा तर कॉलेजला सुद्धा नेतो त्याचा मोबाईल. बाबांकडे तर 2 मोबाईल असतात. मी मागितला की म्हणे गरज काय त्याची? ए तायडे, उगीच काही बोलू नकोस हा. तुला मोबाईल मिळाला तेव्हा मी काही बोलले होते का ग? हो, आम्हालाही महत्वाची कामं असतात, महत्वाचं बोलायचं असतं. दादाचा फोन मी घेते कधी कधी, पण फक्त गेम्स खेळण्यासाठी ग. बोलण्यासाठी काय करावं मग? आई, पुढल्या महिन्यात माझा वाढदिवस येतोय. मित्रमैत्रिणींना पार्टीसाठी बोलवाय किती मजा येईल. अरे, उद्या संध्याकाळी माझी बर्थडे पार्टी घरीच आहे गच्चीवर. तू जरा लवकर येशील ना? गुड. अगं, खूप धमाल करू. हो, सगळ्यांना आता फोनवरच सांगते. बाय. वाव, किती मस्त वाटेल असे फोन करताना. आई, अगं शाळेत अचानक सुट्टी घ्यावी लागली तर उगीच बोलणं ऐकावी लागतात सरांची. त्यापेक्षा पप्पा कसे घरातूनच ऑफिसला फोन करतात, तसा शाळेत सरांना फोन करायचा. हॅलो, गुड मॉर्निंग सर, मला आजची सुट्टी मिळेल का? जरा महत्वाचे काम आहे घरी. हो सर, उद्या नक्की येणार शाळेला. थँक्यू सर. खूप कामं करता येतात अशी. तू सांग ना बाबांना. ताईच्या वेळी नाही का तूच सांगितलंस बाबांना? ताई तुझी लाडकी आणि मी काय दोडकी आहे का ग? आता तुझ्याकडे नसला म्हणून मलाही नको का मोबाईल? अगं, माझा मोबाईल आला की तो आपण दोघी मिळून वापरू. नक्की. आजी, तू नको रागवू जायला. काय म्हणतेस? तुम्हा मुलांना मोबाईलवर किती वेळ बोलावं याचं भानच नसतं. अगं, मोबाईल फोनमुळे कोणालाही संपर्क करता येतो. दादा तर सारखं मित्रांना सांगत असतो, अरे मी ग्रंथालयात आहे, अभ्यास करतोय. तू म्हणतेस ते खरं, पण असं मोठी माणसं करतात, आम्ही मुले नाही करणार. देऊन तर बघा आधी आमच्या हातात मोबाईल. पप्पांना तर सांग, बघू काय होतंय ते. धन्यवाद. आता आपल्या समोर सादर होणार आहे राग भीम पलास. यात सहभागी आहेत आराध्या ताशीलदार, तेजस्विनी गोरे, आरोही ढोकळे आणि शांभवी रत्नाप गोळ. त्यांना हार्मोनियम साथ केली आहे कांबळे सर यांनी व तबला साथ दिली आहे माइंडकर सर यांनी आणि साईड रिदम पावनी माळी. आज आपण ऐकणार आहोत राग भीम पलास. या रागामध्ये गंधार आणि निषाद कोमल आहे. राग भीम पलास काफी थाटामध्ये आहे. वादी स्वर मध्यम आहे आणि संवादी स्वर षड्ज आहे. नि सा ग म प नि सा सा नि ध प म प ग म ग रे सा प नि ध प म प ग प ग रे सा ग म ग रे सा. श्याम सुंदर मन मोहन रसिया. श्याम सुंदर मन मोहन रसिया. बंसी बजावत कदम की छैया. बंसी बजावत कदम की छैया. श्याम सुंदर मन मोहन रसिया. श्याम सुंदर मन मोहन रसिया. साडे त्रिभंग अंग
इंद्रधनु या कार्यक्रमामध्ये हेल्पर्स ऑफ द हँडिकॅप कोल्हापूर ट्रस्ट संचलित समर्थ विद्यामंदिर उजगाव यांनी सादर केलेला विविध रंगी कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्याम आणि त्याच्या आईच्या अनेक गोष्टी आपण ऐकत असतो. त्यातून खूप काही आपण शिकत असतो. आज अशीच एक गोष्ट आपण ऐकणार आहोत. मुकी फुले यात सहभागी आहेत वेदांत गुरव, आर्यन पवार, श्रेयस भोसले आणि सलोनी मांडवे. बारकू, भाकर खाल्ली की नाही रे? येतोस ना आश्रमात? शिवाने विचारले. आई, वाढ ना लवकर, तिकडे सुरू सुद्धा होईल गोष्ट. बारको आपल्या आईला घाई करू लागला. कसल्या रे रोज उठून गोष्टी ऐकता? रोज तुमची घाई. जा उपाशीच, नाहीतर आल्यावर भाकर खा, बारकूची आई म्हणाली. बारकू खरंच निघाला. त्याला तर भाकरीपेक्षा गोष्टीच आवडत. त्याच्या पोटाला भाकर पाहिजे होती, परंतु त्याच्या हृदयाला श्यामच्या गोष्टीच पाहिजे होत्या. बारकू व शिवा जलदिरी निघाले. वाटेत ठेच लागली तरी त्याची शिवाला भान नव्हते. बोलो बन्सरी धरिणू, जय जयकार, श्याम सुंदर हरिणू, जय जयकार. बोलो बन्सरी धरिणू, जय जयकार, श्याम सुंदर हरिणू, जय जयकार. अशी आश्रमातील भजनांची धून ऐकू येत होती. बारकू व शिवा आले तो शेवटचे समाप्तीचे श्लोक म्हटले जात होते. अहिंसा सत्य अस्तेय, ब्रह्मचर्य असंग्रह, शरीर श्रम अस्वाद, सर्वत्र भयवर्जन, सर्वधर्मी समानत्व, स्वदेशी स्पर्श भावना, ही एकादश सेवावे, नम्रत्वे व्रत निश्चये. श्यामने एक गोष्टी सुरुवात केली. आज मी फुलांची गोष्ट सांगणार आहे. लहानपणी मला फुलांचा फार नाद होता. फुलांसारखी सुंदर व पवित्र वस्तू जगात कोणतीच नसेल. पृथ्वीवरच्या फुलांनी व आकाशातील ताऱ्यांनी माझ्या जीवनावर अनंत परिणाम केलेला आहे. माझ्या वडिलांनाही फुलांचा फार नाद. पूजेला भरपूर फुले त्यांना पाहिजे असत. जास्वंद, कर्ण, गुलाब, रासोरा वगैरे नाना फुलझाडे शेतावर होती. माझे वडील गणपतीचे मोठे भक्त. दररोज 21 दुर्वांची जुडी ते गणपतीला वाहवायचे. खुरटलेला वाळलेला दुर्वा त्यांनी कधी व्हायला नाहीत. वाटेल तितके लांब जातील, परंतु हिरव्यागार झुपकेदार लांब दुर्वा ते घेऊन येतील. देवाला साधी दुर्वा वाहवायची, ती तरी चांगली नको का, असे ते म्हणत. माझ्या वडिलांपासून फुलांचे वेड मी घेतले, परंतु आईपासून फुलांवर प्रेम करायला शिकलो. मी फुलांसाठी पाटे उतरत असे. आमच्या गावात बकुळ वृक्ष पुष्कळ होते. बकुळीची फुले फारच सुंदर व सुवासिक असतात. त्यांच्यात मधही असतो. लहान लहान जणू मोतीच अशी ती दिसतात. लहान लहान बटणेच जणू असे वाटते. बकुळीच्या फुलांच्या मी परड्या भरभरून आणावयाचा. सकाळी फुले जमवून ठेवायची व 10 वाजता शाळा सुटून आल्यावर त्यांचे हार करावयाचे. वडील ते देवळातील देवांना नेऊन घालीत. सकाळी बकुळीची मोत्यासारखी फुले जमावयाची व सायंकाळी गुलबक्षीची फुले गोळा करावयाची. सायंकाळी गुलबक्षीची फुले जमविण्यासाठी शाळा सुटताच मी पळत जात असे. दुसऱ्याच्या घरी जाऊन त्यांच्या गुलबक्षीवरची ही फुले मी आणत असे, कारण त्यांना ती थोडीच हवी असत. फुलांची आवड आहे कोणाला, देवपूजा कोणाला हवी आहे. देहपूजा करणारे सारे होत आहेत. फूल तोडून कोणी शेंबड्या नाकात कोंबतील, नाहीतर घामट केसात खोवतील. फुले देवाच्या पूजेसाठी फार तर थोडी तोडावी, नाहीतर ती झाडांवरच शुभू द्यावी. तिथे ती देवालाच वाहिलेली आहेत. आज मी फूल तोडू शकत नाही. फूल म्हणजे परमेश्वराची रसमयी सौंदर्यमयी मूर्ती असे मला वाटते, परंतु लहानपणी देवासाठीच तोडून मी जमावीत असे. गुलबक्षीची फुले फार सुंदर असते. फुलांचे देठ लांब, बारीक व कोवळा असतो. देठाच्या टोकाला बारीक मणी असतो. गुलबक्षीची फुले नाना रंगाची असतात. पिवळी, पितांबरी, लाल, पांढरी, कितीतरी प्रकार. गुलबक्षीचे काळे मणी फार सुंदर दिसतात. माझी आई तुळशीच्या अंगणात बसून त्या फुलांच्या माळा करी. गुलबक्षीच्या फुलांची माळ, फुलांचे देठ एकात एक गुंतवून करतात. त्याला सुई दोरा लागत नाही. या माळांचेही अनेक प्रकार असतात. तोड्यांची माळ, दोरी माळ, बायका निरनिराळ्या तऱ्हेने ते गुंफतात.
त्या दिवशी रविवार होता. रोज शाळा सुटल्यावर सर्वजण फुले वेचावयास जात असू. पाटी दप्तर घरी ठेवून जो आधी पळत जाईल त्याला अधिक फुले मिळत. परंतु रविवारी कोण केव्हा जाईल याचा नेम नसे. त्याच्या आधीच्या रविवारी मला एक सुद्धा फूल बाकीच्या मुलांनी मिळू दिले नाही. म्हणून त्या दिवशी मी निश्चय केला की आज आपण सारी फुले आणावयाची, लवकर जाऊन कळ्याच तोडून आणावयाच्या असे मी ठरवले. गुलबक्षीची फुले 4 वाजल्यावर फुलू लागतात, सायंकाळी नीट फुलतात. फुले फुलू लागण्याच्या आधीच मी जावयाचे ठरवले. बाहेर ऊन होते तरी मी निघालो. एक पडके बरोबर घेतले होते. 3 वाजण्याचा सुमार असेल. आमच्या शेजारच्या धोंडोपंत मास्तरांच्या व गोविंद शास्त्र्यांच्या घरापाठीमागील गुलबक्षीच्या कळ्या मी तोडल्या. गुलबक्षीच्या न फुललेल्या कळ्यांना गुबे म्हणतात. ते सारे गुबे मी तोडून आणले. घरी आल्यावर मी एक तामण घेतले व त्यात पाणी घालून कळ्या टाकून ठेवल्या. आज फुले नाही का रे आणायला जात? मागच्या रविवार सारखा जर उशिरा गेलास तर एक सुद्धा नाही हो मिळणार. मग रडत बसशील. माळेला नाही तर नाही, पण दुपारतीला तरी 4 आणून ठेव. मी तर केव्हाच आणून ठेवले आहेत. तू माळ करतीस का? आण तर. मी येथेच तुळशी जवळ बसते, म्हणजे घरात देठ पडायला नकोत. मी तामण आणावयास गेलो, परंतु तामणातील फुले नीट फुलली नव्हती. ते पाहून मी खट्टू झालो. ती फुले मी परडीत घालून आईजवळ नेऊन दिली. हे रे काय, पाणीसाठी बघते आहे. कळ्याच तोडून आणल्या होत्यास वाटतंय, तरीच नीट फुलल्या नाहीत. श्याम, अरे झाडावर नीट फुलू तरी द्यावे की नाही त्यांना? एवढा काय अदाशासारखा गेलास उतावळा होऊन? असे आई मला बोलत होती. तोच शास्त्रोभवांकडची, धोंडोपंतांकडची, बन्या, बापू, बाबी सारी मुले आली. श्यामने तुमच्या सारी आणली हो फुले तोडून, आम्हाला एकही ठेवले नाही याने, बाबी म्हणाली. का रे श्याम, केव्हा चोरटासारखा जाऊन घेऊन आलास सारी फुले? चोरट्यासारखा? मी नेहमी नाही येत तुमच्याकडे फुले नेण्यासाठी. नेहमी आपण सारी जण बरोबर असतो. तुम्ही मागच्या रविवारी मला उशीर झाला तेव्हा एक तरी फूल ठेवले होते का माझ्यासाठी? पण मी माझ्या परडीतले देत नव्हते का? तूच फनकाराने निघून गेलास. मला का थांबला नाहीत, बरे पाहून घेईन असे म्हणून तू निघून गेलास. आज असा सूट घ्यावयाचा होता वाटतंय. माझी आई सारे ऐकून घेत होती. ती शांतपणे म्हणाली, बन्या, बापू, ही घ्या तुम्हाला फुले. पुन्हा नाही हो श्याम असे करणार. हो ना रे श्याम? असे म्हणून आईने त्यांना फुले दिली. श्याम, येत जा हो रोज संध्याकाळी फुले वेचायला, नाहीतर राग धरावयाचाच तू. का आता येतोस? आपण छप्पप्पानी, नाहीतर लक्ष्मीबाई ताक दे, डेरा फुटला मडक दे, तो खेळ खेळू. आता उशीर झाला आहे, उद्या खेळा हो बन्या, बापू. मुले गेली. माझे तोंड गोरेमोरे झाले होते. आई मला म्हणाली, श्याम, दुसऱ्यांच्या घरची फुले त्यांना न सांगता सवरता आणू नये. त्यांना विचारून आणावी. आपण आधी गेलो तर त्यांना हाक मारावी. परंतु सर्वात वाईट गोष्ट म्हणजे अशी मुकी फुले तोडून आणणे. तू अधीर झालास, परंतु पदरात काहीही पडले नाही. फुलांना झाडावर नीट फुलू तरी द्यावे. बाहेरच्या पाण्यात कळ्या किती वेळ टाकल्या तरी त्या फुलत नाहीत. आईच्या दुधावर बाळ पोसते तसे बाहेरच्या दुधावर पोसत नाही. घरच्या साध्या अन्नाने जशी पोष्टी येते तशी खानावळीतील दुधातुपानेही येत नाही. झाडे म्हणजे फुलांच्या माता. झाडे कळ्यांना जीवनरस पाजित असतात, त्यांना फुलवितात. झाडांच्या मांडीवर कळ्या चांगल्या फुलतात. फुले फुलली म्हणजे मग ती देवासाठी आणत जा. आपल्या देवाला 2 कमी मिळाली तरी चालतील. बन्यांच्या घरच्या देवांना मिळाली तरी ती देवांनाच ना. कोठे गेली तरी देवालाच मिळतील. आपल्या घरातील देवांना सारी फुले हवी असे वाटू नये, ते देवाला आवडणार नाही. देवाच्या पूजेत सर्वांनी भाग घ्यावा. देवाला 1 फूल मिळते तरी पुरे, परंतु नीट फुललेले व्हा. गड्यांनो, अशा खुडून आणलेल्या मुक्या कळ्यांबद्दल मातेलाच वाईट वाटेल. आई आपल्या लहान मुलांना मांडीवर खेळविते, घरात वाढविते व मग जगात सेवेस देऊन टाकते. त्याचप्रमाणे फुलझाडे फुलांना वाढवितात, रसमय, गंधमय करतात व ती विश्वभरांच्या पूजेस देण्यासाठी तयार असतात. अर्धवट खुडून आणलेल्या कळ्या नीट फुलत नाहीत. अर्धवट कामे नीट फुलत नाहीत, फळत नाहीत. जगात अर्धवट काही नको. जे कराल ते नीट नेटके. संपूर्ण यथासांग करा. उशीर लागला तरी हरकत नाही. काहीतरी वेडेवाकडे करण्यापेक्षा न केलेले बरे.
माझी आई मला म्हणे, श्याम, मुक्या कळ्या नको हो तोडू, त्यांना फुलायला संधी दे, त्यांना नीट फुलू दे. धन्यवाद. यानंतर नकोसा स्पर्श ही गोष्ट सादर करतीये वैभवी मोहिते, इयत्ता 4. नमस्कार मित्रांनो, बालदिनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज मी तुम्हाला एका मुलीची गोष्ट सांगणार आहे. पण त्याआधी मला सांगा, आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या अनेक लोकांना तुम्ही ओळखता, भेटता. उदाहरणार्थ तुमचे आई बाबा, मामा मामी, काका काकू, आत्या मावशी, बहीण भाऊ, त्यांचे मित्रमैत्रिणी, शेजारी पाजारी, शिक्षक वगैरे वगैरे. मग मला सांगा, वयाने मोठे असलेली सगळीच वडीलधारी माणसं तुम्हाला आवडतात का? त्या सगळ्यांना भेटून तुम्हाला आनंद होतो का? बघा विचार करा आणि मला सांगा. कमलाच्या बालपणातले काही अनुभव मी आज तुम्हाला गोष्टी रूपाने सांगणार आहे. जेव्हा कमला लहान होती तेव्हा तिला सगळेच वडीलधारी माणसं आवडत होती असं नाही. त्यांच्यापैकी बरेच जण तिच्यावर प्रेम करणारे होते. तिच्याशी मायेनं अदबीनं वागणारी माणसं तिला आवडायची. अदबीनं म्हणजे की ते तिला मूर्ख समजत नसत. तिलाही थोडंफार कळतं असं समजून ते तिचं म्हणणं ऐकून घ्यायचे. ते तिला मायेने स्पर्श करायचे. म्हणजे त्यांनी कधी जोरात तिचे गाल ओढले नाहीत की जबरदस्तीने त्यांच्याकडे ओढून घेण्याचा प्रयत्न देखील केला नाही. त्यांचा स्पर्श तिला हवाहवासा वाटायचा आणि त्यांच्याजवळ तिला सुरक्षितही वाटायचं. असं असलं तरी काही वडीलधारी मोठी माणसं मात्र तिला अजिबात आवडत नव्हती. कारण ते काहीतरी गडबड करायचे हे नक्की. म्हणजे ते लाड करताना जोरात तिचे गाल ओढायचे, इतके की तिचे गाल लाल होऊन जायचे, दुखायचे. त्यांचं असं वागणं तिला अजिबात आवडायचं नाही. तिला असं वागणारे लोकही आवडत नव्हते. त्यांना कसं काय कळत नसेल की अशा प्रकारे गाल ओढल्याने मुलांना त्रास होत असेल. तिला तर असं वाटायचं की आपणही असंच लाडानं त्यांचे गाल ओढावेत, म्हणजे त्यांना कळेल लहान मुलांना कसं वाटतं ते. कमलाच्या लहानपणी असेही काही लोक होते की जे सुरुवातीला तिला आवडायचे, पण नंतर तिला त्यांची भीती वाटायला लागली. ती त्यांच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत होती, कारण त्यांनी तिच्या शरीराला चुकीच्या आणि वाईट पद्धतीने स्पर्श केला होता. लहान मुलांचं मन कसं जिंकावं हे त्यांना माहित होतं. तिच्या आवडीनिवडी जाणून घेऊन ते तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत असत. मग तिचा त्यांच्यावर विश्वास बसल्यानंतर त्यांनी अशा पद्धतीने स्पर्श केला की ती गोंधळून गेली. क्षणभर तिला काहीच कळलं नाही. ते काय करत आहेत, मी काय करावं. पण नकळतपणे तिला हेही कळत होतं की एकांतातले त्यांचे स्पर्श चुकीचे आणि घाणेरडे आहेत. म्हणूनच असे स्पर्श ते सगळ्यांसमोर नाही तर ती एकटी असताना करायचे. ही सगळी माणसं तिच्यापेक्षा बरीच मोठी होती. म्हणजे काही जण तर 50-60 वर्षाचे सुद्धा असतील. त्यातले काही नात्यातले होते तर काही कौटुंबिक मित्र, शिक्षक, मैत्रिणींचे बाबा किंवा भाऊ. ही मंडळी तिच्या कुटुंबाच्या चांगल्याच परिचयाचे होते, आवडते होते. तिच्या घरचे देखील त्यांचा आदर सन्मान करत होते आणि म्हणूनच कमलाचा देखील त्यांच्यावर विश्वास होता. कमलाच्या बाबांचे एक मित्र होते. ते कमलाचा लाड करायचे. कधी कधी ते तिला मिठीत घेऊन विचित्र पद्धतीने तिच्या शरीराशी लगट करायचे. त्यांचं हे वागणं तिला अजिबात आवडत नव्हतं, म्हणून ती त्यांच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करायची. ते तिला आवडायचे, पण त्यांच्या अशा वागण्याची तिला खूप खूप भीती वाटायची. त्यानंतर एक 70-75 वर्षाचे एक शिक्षक कमलाला इंग्रजी शिकवायला घरी येऊ लागले. त्यावेळी त्यांचा चेहरा फार विचित्र होत असे. मला नाही शिकायचं त्यांच्याकडून असं तिने कित्येकदा बजावलं बाबांना. ती रडली सुद्धा, पण तिचे बाबा म्हणायचे, नाही नाही, खूप चांगले शिक्षक आहेत ते, शिवाय पैसे सुद्धा घेत नाहीत. सुदैवाने ते शिक्षक काही दिवसांनी आजारी पडले आणि त्यांची शिकवणी बंद पडली. कमलाला खूप हायसं वाटलं. कमलाची एक खूप चांगली मैत्रीण होती. दोघी एकमेकींकडे खेळायला जात येत असायच्या. तिच्या मैत्रिणींचे बाबा देखील कधी कधी त्यांच्यासोबत खेळायचे, खूप बोलायचे. तिला वाटायचं की इतर बाबांच्या तुलनेत ते किती वेगळे आणि छान आहेत. पण एके दिवशी त्यांनी सुद्धा कमलाला असाच घाणेरडा स्पर्श केला. यावेळी ती खूपच अस्वस्थ झाली. खूप वाईट वाटलं तिला. त्यांच्या अशा वागण्यामुळे पुढे तिनं तिच्या मैत्रिणीकडे जाणं येणंच सोडलं. तिला वाटायचं की मला आवडणारे सगळे पुरुष मुलींसोबत असेच वागत असतील का. या घटनेनंतर तिला नेहमी असा प्रश्न पडायचा की माझ्या मैत्रिणीचे बाबा आपल्या मुलीसोबत देखील असेच वागत असतील का.
ते तसे वागत असतील तर आपल्याच बाबांकडून ती कशी वाचवेल स्वतःला? मी तर तिच्या घरी जाणं सोडले, पण ती कुठे जाणार? क्षणभर तिच्या जीवाचा थरकाप झाला. ती पुन्हा गोंधळली, पुन्हा बेदरली. हे सगळे अनुभव ती खूपच लहान, म्हणजे अगदी 5-10 वर्षाची असतानाचे आहेत. जरी ती अजाण असली तरी हे सगळे स्पर्श घाणेरडे आहेत आणि ते करणारी माणसंही चांगली नाहीत हे तिला कळत होतं तेव्हा. हे लोक लहान मुलींचा फायदा घेत होते. तिला प्रश्न पडायचा की ही भली वाटणारी माणसं असं चुकीचं वर्तन का करतात? पुढे जेव्हा कमला मोठी होत गेली तेव्हा समजलं की हे लैंगिक शोषण फक्त मुलींचंच नाही तर मुलांचं सुद्धा होत असतं. लहान मुलांचं शोषण करणारे हे नातेवाईक, मोठ्या माणसांचे मित्र, शिक्षक हे सगळे तिला एखाद्या गरीब गाईचा मुखवटा लावलेले भयंकर जनावरासारखे भासायचे. घरच्या कुणाला त्यांचा खरा चेहरा दिसत नव्हता. सगळ्यांना ते सभ्य नि भले वाटायचे. कमलानं मात्र त्यांचा खरा चेहरा पाहिला होता. त्यामुळे तिच्या मनात अस्वस्थता नि धास्ती वाटत होती. कमला लहान होती, एवढं काही नीटसं कळत नव्हतं. कुणाला काही नीटसं सांगूही शकत नव्हती. घरात आई बाबांना कसं समजावून सांगायचं म्हणून ती फक्त भीतच राहिली. पण तिला मानसिक त्रास झाला. अशा अनेक कटू आठवणी तिच्या मनात होत्या, पण ती कोणाशी बोलू शकली नाही. याचंच तिला राहून राहून वाईट वाटायचं. मग मित्रांनो, सांगा तुम्हाला काय वाटतंय? या विषयावर खुली चर्चा व्हायला हवी की नको? जर तुमच्या मनात प्रश्न असतील, भीती असेल तर नक्कीच तुम्ही बोललं पाहिजे. ज्यांच्यावर तुमचा विश्वास आहे त्यांच्याशी. बोलल्यामुळे विश्वास वाढतो, भीती कमी होते आणि मनातल्या गाठीही सुटत जातात. जशी एखादी खिडकी उघडल्याबरोबर खोलीत जसा प्रकाश येतो, ताजी हवा येते, तसेच बोलल्यामुळे मनाला प्रसन्नता वाटते. मन ताजं आणि टवटवीत होतं, हिंमत येते. अशा घटना आपण आपल्या विश्वासू माणसांसोबत नेहमी शेअर केल्या पाहिजेत. आजकाल आपण आजूबाजूला लहान मुलांवरील अत्याचाराच्या घटना ऐकतो तेव्हा मन सुन्न होतं. पण काळजी करत बसण्यापेक्षा आपण मुलांनी जागरूक व्हायला नको का? कुटुंब, घर, शाळा किती सुरक्षित वाटत असलं तरी मुलांचं असं लैंगिक शोषण करणारी एक मानवी प्रवृत्ती मात्र अजून तशीच आहे. या प्रवृत्तीला रोखायचं असेल तर आपण धाडसी झालं पाहिजे. एखाद्या नकोशा स्पर्शाला ओरडून सांगितलं पाहिजे, नाही. नकोसे स्पर्श, वाईट दृष्टी, कधी कधी जोर जबरदस्ती, छुपे चोरटे स्पर्श जवळजवळ सगळ्याच वयातल्या मुलामुलींना सोसावा लागलेला अनुभव आहे हा. असा अनुभव तुम्हाला कधी आलाय का? आला असेल तर यावर धाडसाने बोला, त्या व्यक्तीची तक्रार करा. त्यामुळे लैंगिक शोषण, लैंगिक शिक्षण याबद्दल आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. याची पुस्तकं शाळेच्या ग्रंथालयात सुद्धा उपलब्ध आहेत. अशी पुस्तकं आवर्जून वाचली पाहिजेत. गुड टच, बॅड टच म्हणजे चांगले वाईट स्पर्श कोणते हे देखील आता शाळेत शिकवलं जातंय. पण हे सगळं जाणून घेताना आपल्या जवळचीच एखादी व्यक्ती आपल्यासोबत असं गैरवर्तन करत असेल तर मग सांगायचं कोणाला? तर आपण सांगायचं 1098 या क्रमांकावरील चाइल्ड हेल्पलाईनला, ज्यांच्याजवळ आपण आपल्या अशा तक्रारी सांगू शकतो आणि ते आपली मदत करू शकतात. तर मित्रांनो, लक्षात आलं ना सगळं मी काय सांगितलं ते? धन्यवाद. आता एक गोष्ट आपण ऐकणार आहोत इंग्रजीतून. काइंडनेस. दीक्षा यर्नाळकर इयत्ता 10वी ही गोष्ट सादर करते. Hello everyone, I am Diksha from 10th standard. Today I am going to present a story, The Little Act of Kindness. Today's story is about something we often forget, how a small act of kindness can change someone's life. It was a rainy Monday morning. The sky was grey, the corridors smelled of wet shoes, and everyone in the class was complaining about the weather. Everyone, except Aisha. She sat quietly in the last bench, her books neatly stacked, but her notebook was half torn, and her shoes were covered in mud. She hardly spoke to anyone. Some students even laughed at her for wearing the same old uniform again and again, but she never said a word. During lunch break, I noticed her sitting alone near the window. Her lunchbox was cracked, and she was trying to fix it with tape. Inside, there was only one small piece of roti. I don't know why, but something inside me said, "Go, talk to her." So I walked up to her and said,
"Hey, you can share my lunch if you want." She looked surprised, almost like no one had ever said that to her before. And after a moment, she smiled. That one smile felt brighter than the entire rainy day. From that afternoon, something changed. We began sitting together during lunch. I found out that her father has lost his job, and her mother worked in a small tailoring shop. Things were hard for them, but Aisha never complained. She came to school every day with the same quiet determination. I started helping her with notes, and sometimes we studied together after school. Slowly, my friends joined us too. The girl who once sat alone at the last bench began raising her hand in class. She laughed more, smiled often, and even helped others with homework. A few months later, during the final exams, Aisha scored the highest marks in math. When her name was announced, the entire class clapped. She looked at me, and for the first time, I saw pride and happiness in her eyes. That day, I realized something important. Kindness doesn't need to be big or loud. It can be as simple as sharing your lunch or saying a kind word, but its impact can be life-changing. So, the next time you see someone sitting alone, remember, a small act of kindness can light up someone's whole world. Thank you. आणि आता ऐकूया एक कोळी गीत. यात सहभागी आहेत दिव्या चौगुले, तेजस्विनी गोरे, आरोही ढोकळे, आराध्या ताशीलदार, राधिका पात्रे, सृष्टी महेरकर, जागृती मोटकुळे, आराध्या माने, स्तुती ढाले आणि शांभवी रत्नापगोळ. त्यांना हार्मोनियम साथ केली आहे कांबळे सर यांनी व तबला साथ दिली आहे माइंडकर सर यांनी आणि साईड रिदम पावनी माळी.
मग बालमित्रांनो, आमचा कार्यक्रम तुम्हाला आवडला ना? आता मी निरोप घेते. धन्यवाद. तर श्रोते हो, आजच्या इंद्रधनू या कार्यक्रमामध्ये हेल्पर्स ऑफ द हँडिकॅप्ड कोल्हापूर ट्रस्ट संचलित समर्थ विद्यामंदिर उजगाव यांच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध रंगी कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला.